तुम्ही ज्या पद्धतीची कंपनी सुरू केलेली आहे याच्यामध्ये जसं मी म्हटलं की टेक पण आहे आणि लँग्वेजेस पण आहे. अशा पद्धतीचे प्रयोग आपल्याला खूप कमी वेळा दिसतात. जनरली सॉफ्टवेअर असेल किंवा टेक्निकल एज्युकेशन घेणारी मुलं जी आहेत ती एक तर नोकरी प्रिफर करतात, बिझनेस खूप कमी वेळा करतात. पण जी बिझनेसमध्ये येऊ बघतात त्या मुलांना टेक्निकल नॉलेज असतं पण बिझनेस रन करायचं नॉलेज नसतं. ॲज यू सेड की तुम्ही पण पहिल्या जनरेशनचे एंटरप्रेनर आहात. तर पहिल्या जनरेशनच्या एंटरप्रेनर्सनी मुळात काळजी काय घेतली पाहिजे हा महत्त्वाचा प्रश्न. नाही, आता काय होतं, मला वाटतं प्रत्येकाने त्या चुका त्याच्याकडनं होतातच. म्हणजे मी काही सांगितलं म्हणून किंवा मला कोणी सांगितलं म्हणून मी त्या चुका केल्या नाहीत असं नाही, माझ्याकडनं त्या होतात. शेवटी आपल्याला काय वाटतं, ह्यांना बहुतेक जमलेलं दिसत नाही, मला ते मी तसा नाहीच आहे किंवा सो पीपल, बट ॲट द सेम टाईम आय थिंक इफ यू सराउंड युअर सेल्फ विथ सम गुड पीपल आणि ते तुम्हाला वारंवार मग काही सांगतात, काही हे करतात आणि ऑफकोर्स ते ऐकत तुमचं एक जजमेंट असतं, तर आणि ते यू कॅन ट्राय टू मिनिमम दॅट रिस्क डू. तर आता ह्याच्यात काय झालं, आय थिंक मला जे नंतर उशिरा सगळं शिकायला मिळालं, आय थिंक ॲज अन एंटरप्रेन्योर पहिलं इज तुमचं थोडंसं सेल्सवर जास्ती पहिल्या दिवसापासून फोकस पाहिजे किंवा सेल्स इज लाईक द थिंग काइंड ऑफ. आता जेव्हा तुम्ही टेक्निकल म्हणून येता ना किंवा एखादा डोमेन किंवा स्किलनी येता तेव्हा तुम्हाला सारखं वाटत असतं की अरे सेल्स बिल्सला काय अर्थ नाही, माझ्याकडे स्किल आहे आणि मग किंवा मी पावभाजी करतो, माझी पावभाजी जबरी आहे वगैरे असं काहीतरी. पण ते पोचवणार कसं तुम्ही सगळ्या लोकांपर्यंत, किंवा तुमच्या गल्लीत माहिती आहे पण तुम्हाला तर एकदम दुसऱ्या देशातनंही लोकांनी येऊन पावभाजी खायची तुमची, तर त्याचा विचार आपण केलेला नसतो. हा एक पार्ट. सेकंड इज HRR. तुम्हाला शेवटी चांगली लोकं लागणार आहेत. हे तुम्ही इनिशियल तुम्ही काम करताय, 24 तास काम करताय, वॉट एव्हर सगळं, पण तुम्ही म्हणजे कंपनी नाही. कॅनव्हास मोठा करा, तुम्हाला अजून पहिले 1-2 इंजिनियर घ्यायला लागतील किंवा 2 लोकं घ्यायला लागतील, सेल्स घ्यायला लागतील, वॉट एव्हर. हे सगळं करताना ही लोकं येणार कशी आहेत आणि ते पण का म्हणून येतील ना, ते पण म्हणतील अरे कंपनी ठीक आहे का, मग त्यांना आणण्याकरता तुम्हाला कष्ट घ्यायला पाहिजे, विश्वास दिला पाहिजे, वॉट एव्हर. तर तो जो HRचा पार्ट आहे तोही आम्ही पहिले कित्येक वर्ष असं दुर्लक्षित केलं होतं. अरे काय HR काय असं काय, कारण तुम्हाला नेहमी टेक्नॉलॉजी किंवा तुमचं प्रॉडक्ट किंवा ते काय ते जास्ती महत्त्वाचं वाटतं. बट आय थिंक फायनान्स, इफ यू मॅनेज फायनान्स अँड दिस HR पार्ट व्हेरी गुड, यू विल सी दॅट इनिशियल ह्याच्यापासूनच तुम्हाला थोडं गुड ट्रॅक्शन मिळतं. म्हणजे